मित्रहो नमस्कार. द सिम्प्लिफाय IAS या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि मागच आपण फॉरेस्ट्री मेन्सच्या अनुषंगानं सिलेबस डिकोडिंगचे सेशन घेतलेले आहेत आणि त्यापैकी जो ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे त्यामधला आज एक आपण ड्रायलँड ऍग्रिकल्चर अँड इट्स प्रॉब्लेम हा टॉपिक कव्हर करणार आहे. कारण हा महत्वाचा टॉपिक आहे आणि मोस्ट प्रोबेबल आहे की याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण कसं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय की ड्रायलँड ऍग्रिकल्चर म्हणजे काय, फक्त आपल्याला माहित असतं पण त्याची मांडणी जमली पाहिजे व्यवस्थित. कारण आपण ज्या वेळेला प्रश्नपत्रिका बघतो आणि परीक्षेमध्ये उत्तर लिहायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला महत्वाचे पॉईंट इथं मांडता आले पाहिजे, आपल्याला तेच मांडायला येत नाही. त्यामुळं बघा आपण ज्या वेळेला उत्तर लिहितो त्यावेळेला आपला फॉर्मॅट आपण मनात ठेवून गेलेलो असतो काय की पहिल्यांदा आपण त्याचं मस्तपैकी इंट्रोडक्शन करायचं, मग त्याचं बॉडी लिहायची आणि मग कन्क्लुजन करायचं. पण तिथला वेळ पाहताय ना एवढं सगळं करायला जर तुमचा आधी प्रॅक्टिस असेल, तुम्ही उत्तर लिहिण्याचं वगैरे प्रॅक्टिस केला असेल तर तुम्हाला ते जमू शकतं. ओके, त्यामुळे आपण तुम्हाला ह्या इथं तुमचे सगळे कन्सेप्ट तर क्लिअर करून घेणारच आहे आणि त्याच दृष्टीनं जसं इंट्रोडक्शन आहे, बॉडी आहे आणि कन्क्लुजन ह्या अनुषंगानं कशी उत्तर लिहिली पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहे. तर आज आता आपण सुरुवात करूया ड्रायलँड ऍग्रिकल्चर अँड इट्स प्रॉब्लेम. बघा ड्रायलँड ऍग्रिकल्चर, व्हॉट इज मीन बाय ड्रायलँड ऍग्रिकल्चर? व्हॉट इज मीन बाय ड्रायलँड ऍग्रिकल्चर? सगळ्यांना माहित आहे की ड्रायलँड ऍग्रिकल्चर म्हणजे the system of cultivation entirely rely on rainfall. बरोबर आहे, एंटायरली डिपेंड्स ऑन रेनफॉल असतो विदाउट एनी इरिगेशन. म्हणजे तिथे इरिगेशन नसते. इरिगेशन म्हणजे काय, आर्टिफिशियल ऍप्लिकेशन. बरोबर आहे, वॉटर आपण इरिगेशन करतो. पण ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये काय आहे तर ते जी सिस्टीम आहे कल्टिवेशनची ती एंटायरली डिपेंड्स कशावर आहे तर रेनफॉल. मग दोन शब्द आपल्याला महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये की रेनफॉल. बरोबर आहे, रेनफॉल एंटायरली डिपेंड्स ऑन रेनफॉल आणि विदाउट इरिगेशन. ही झाली जी साधी सोपी आणि सिंपल डेफिनेशन. परीक्षेमध्ये साधं सोपं आणि सिंपल करूनच लिहायचं जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे आणि तो तुमचा पेपर चेक करायचा त्याला ते अपील झालं पाहिजे. ओके, तर आता आपण बघितलं डेफिनेशन मध्ये दोन पार्ट येतात की एंटायरली डिपेंड्स ऑन रेनफॉल आणि विदाउट इरिगेशन. आता रेड्डी आणि रेड्डीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल त्यांनी ह्या ड्रायलँड ऍग्रिकल्चरचं 3 भागामध्ये विभाजन केलेलं. 3 भागामध्ये म्हणजे कुठले कुठले भाग आहेत ते एंटायरली जो रेनफॉल तुमचा किती मिळतो त्या जे क्वांटम आहे त्याच्यावर ते 3 भाग त्यांनी ठरवलेले. कुठले कुठले 3 भाग आहेत तर त्यांनी केलेले 3 भाग म्हणजे पहिला म्हणजे ड्राय फार्मिंग. बघा ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे 3 भाग केले त्यांनी रेनफॉलवरच्या बेसिसवर रेड्डीने. ते म्हणजे आहे ड्राय फार्मिंग, त्यानंतर दुसरा आहे ड्रायलँड आणि तिसरा आहे रेनफेड. ओके, हे 3 भाग केलेले आहेत आपल्या ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे. ओके, आता याचे जे त्याने जो बेस वापरला तो म्हणजे काय आहे तर ड्राय फार्मिंग म्हणजे जिथं 750 mm पेक्षा कमी पाऊस असतो. एन्युअल वर्षभरामध्ये 750 mm पेक्षा जिथं कमी पाऊस पडतो त्याला ड्राय फार्मिंग म्हणायचं. 750 ते 1150 एवढा जिथं रेनफॉल आहे एन्युअली त्याला आपण ड्रायलँड फार्मिंग म्हणायचं. आणि रेनफीड फार्मिंग म्हणजे मोर दॅन 1150 mm रेनफॉल. ओके, या 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. आता एंटायरली तुम्हाला आहे ना एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय ड्राय फार्मिंग. ओके, असा जर प्रश्न आला तर त्याला फक्त एवढं घेऊन चालू का. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तिथं सुद्धा आपला फॉर्मॅट आला पाहिजे, व्हॉट इज ड्राय फार्मिंग. ड्राय फार्मिंग मग ड्राय फार्मिंगची डेफिनेशन काय. बरोबर आहे, ड्राय फार्मिंग काय एंटायरली डिपेंड ऑन द रेनफॉल बट द regions where rainfall received annually is less than 750 mm. In that area जे फार्मिंग केलं जातं त्याला आपण काय म्हणतो ड्राय फार्मिंग. बरोबर आहे, आता 750 mm पेक्षा जर कमी पाऊस असेल तर तिथं बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स पण असणार आहेत. काय असणार आहे
तर ड्राय स्पेल मोठा असणार आहे, बरोबर आहे. ड्राय स्पेल, प्रोलॉंग्ड ड्राय स्पेल असणार आहे. त्यानंतर मॉइश्चर अवेलेबिलिटी खूप कमी असणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ग्रोविंग तुमचा जो पिरियड आहे, ग्रोविंग पिरियड म्हणजे काय, तर तुमचं जे क्रॉप ग्रो केल्यापासून डेव्हलप होऊन म्हणजे पूर्णपणे हार्वेस्टिंग पर्यंत जो आहे तो ग्रोविंग सीझन किंवा ग्रोविंग पिरियड म्हणला जातो, बरोबर आहे. आता ड्राय फार्मिंग मध्ये तो ग्रोविंग सीझन किंवा ग्रोविंग पिरियड कसा असणार आहे, तो शॉर्ट असणार आहे. म्हणजे किती असेल तो, तर लेस दॅन 75 डेज असतो. कारण पाऊस नाही, त्यामुळं मॉइश्चर नाही, त्यामुळं क्रॉप डेव्हलपमेंटला सुद्धा मॉइश्चर अवेलेबिलिटी कमी होणार. त्यामुळे ग्रोविंग पिरियड याचा कमी असतो, लेस दॅन 75 डेज. हे तुम्ही याला रिलेट करून सुद्धा लक्षात ठेवू शकता. 750 mm पेक्षा कमी पाऊस आहे. तसंच पुढं 75, फक्त एक शून्य कमी करायचा आणि तेवढे डेज 75 डेज पेक्षा कमी त्याचा काय आहे, ग्रोविंग पिरियड आहे. दुसरी गोष्ट यामध्ये अजून काय होणार असेल ड्राय फार्मिंग मध्ये, तर जनरली ही ड्राय फार्मिंग कुठल्या रिजन मध्ये ऑफर होतो, तर महत्वाचं म्हणजे एरिड रिजन. कुठले, एरिड रिजन मध्ये. ओके, एरिड रिजन मध्ये हा ड्राय फार्मिंग असतात. एरिड रिजन म्हणजे कुठले कुठले आपल्या भारतामध्ये माहिती आहे आपल्याला, राजस्थान आहे, थारच्या ज्या वाळवंटाच्या प्रदेशामध्ये जे एरिया येतात, राजस्थान, गुजरातचा काही भाग आहे, हरियाणा, पंजाबचा काही भाग आहे, हा सगळा एरिड रिजन आहे. म्हणजे कोरडवाहू पूर्णपणे, जिथं 750 mm पेक्षा सुद्धा अॅन्युअल रेनफॉल कमी. या बघा आता 750 पेक्षा जर अॅन्युअल रेनफॉल कमी असेल, तर तिथं क्रॉप फेल्युअरची रिस्क कमी असेल का जास्त असेल, मॅक्सिमम असणार आहे ना. मग क्रॉप फेल्युअर जे आहे, क्रॉप फेल्युअरची रिस्क हे आहे ते जास्त असणार, बरोबर आहे. आता जमिनीमध्ये जर पाणी कमी असेल तर तुम्ही तिथं फर्टिलायझर ऍप्लिकेशन करू शकता का, नाही, क्रॉप जळून जाईल ना जास्त फर्टिलायझर ऍप्लिकेशन. म्हणजे तिथं लिमिटेशन असणार आहे फर्टिलायझरवर ऍप्लिकेशन करायला, फर्टिलायझर ऍप्लिकेशनवर लिमिटेशन असणार आहे. म्हणजे एकदम तुम्ही जे रेग्युलर मध्ये इरिगेटेड लँड मध्ये जे वापरता फर्टिलायझर, तेवढे तर फर्टिलायझर आपण इथे टाकू शकत नाही, म्हणजे इथे लिमिटेशन येणार. त्यामुळे मग ड्राय फार्मिंग मध्ये काय आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय होईल, तर क्रॉप सिलेक्शन, क्रॉप सिलेक्शनवर तुम्हाला मर्यादा येणार ना, क्रॉप सिलेक्शनवर मर्यादा, बरोबर आहे. कारण जर ज्या पाण्यावर, कमी पाण्यावर चालणाऱ्या व्हरायटी आहेत किंवा काय असे तुम्ही तिथं क्रॉप लावू शकता, म्हणजे निवडुंगाचे वगैरे तिथं पिकं घ्यावी लागतील. ओके, असं क्रॉप म्हणजे ग्रोथ तिथं हॅम्पर होत असते, त्यामुळे त्याला रेजिस्ट करणारीच पिकं तुम्हाला तिथं घ्यावी लागतील, बरोबर आहे. हे झालं. त्यानंतर आणखी काय होऊ शकतं इथं, तर मोनोक्रॉपिंग होईल का, मोनोक्रॉपिंग होऊ शकतं ना. वर्षातनं तुम्हाला जर ग्रोविंग पिरियड 75 दिवसापेक्षा कमी लावला तर तुम्ही एकच पीक घेऊ शकता ना, मोनोक्रॉपिंग होईल. म्हणजे इथं ऍक्च्युली क्रॉपिंग इंटेन्सिटी महत्वाचं म्हणजे काय, क्रॉपिंग इंटेन्सिटी ही कशी असणार आहे, लेस. व्हॉट इज मीन बाय क्रॉपिंग इंटेन्सिटी, क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय, तुमच्याकडे नेट एरिया, कल्टिवेबल एरिया तुमचा किती आहे, आणि त्याच्यावर तुम्ही ग्रॉस क्रॉप्ड एरिया किती लावला. म्हणजे काय आहे बघा, तुमच्याकडे जर 1 एकर शेती असेल आणि तुम्ही जर ते एका वर्षामध्ये एका एकर शेतीमध्ये 2 पिकं घेतली, बरोबर आहे, तर मग 2 एकर लागवड झाल्यासारखं झालं, बरोबर आहे ना. क्रॉस क्रॉप्ड एरिया इंटू 100, हे जे काय आहे हे तुमची क्रॉपिंग इंटेन्सिटीची डेफिनेशन. म्हणजे जर तुम्ही 1 एकर क्षेत्रावर 2 वेळा पीक घेतलं तर त्याची क्रॉपिंग इंटेन्सिटी झाली 200%. ओके, तसं इथं कसं होणार आहे ड्राय फार्मिंग मध्ये, ते तुम्हाला मॉइश्चरच नाही, त्यामुळे तुम्ही तिथं क्रॉप लावू शकत नाही जास्त, म्हणजे क्रॉपिंग इंटेन्सिटी कमी असणार आहे. एवढे तुम्हाला माहित असले पॉइंट्स झालं. तुम्हाला ड्राय फार्मिंग वर जर प्रश्न विचारला तर काय अडचण नाही. त्याचप्रमाणे पुढचे सुद्धा पॉइंट आहेत कुठले, जर आपण हे करायला गेलो, काय बघायला गेलो तर, एक मिनिट, आपण जर ड्रायलँड ऍग्रिकल्चरचा विचार केला तर 750 ते 1150 mm मध्ये त्याचा रेनफॉल आहे.
बघा आता याच्यापेक्षा कसं आहे, इथं मोनोक्रॉपिंग आहे, इथं तुम्ही इंटरक्रॉपिंग करू शकता. म्हणजे थोडाफार काय आहे, इथं रेनफॉल त्यापेक्षा जास्त आहे ड्राय फार्मिंग पेक्षा, बरोबर आहे. ह्याच्या तुलनेत तुम्ही इथं फर्टिलायझर कशाच्या बेसिसवर वापरू शकता, तर इथं किती मॉइश्चर अवेलेबिलिटी आहे, बरोबर आहे. मॉइश्चर जमिनीमध्ये किती अवेलेबल आहे ह्या बेसिसवर तुम्ही तिथं फर्टिलायझर वापरू शकता. म्हणजे इथं जो ग्रोविंग पिरियड होता 75 पेक्षा कमी होता, आता इथं ग्रोविंग पिरियड किती आहे ड्रायलँड फार्म ऍग्रिकल्चर मध्ये 75 ते 120 डेज. म्हणजे ह्याची क्रॉपिंग इंटेन्सिटी याच्यापेक्षा जास्त असू शकते, असं आपण म्हणू शकतो का, म्हणू शकतो, होऊ शकते ना, कारण 75 ते 120 दिवस इथं ग्रोविंग पिरियड आहे. ओके. त्यानंतर मग अजून हा रिजन कुठला येणार, इथं एरिड रिजन होता, इथं सेमी एरिड. सेमी एरिड रिजन मध्ये आपण कुठली प्रॅक्टिस फॉलो करतो, ते म्हणजे ड्रायलँड फार्मिंग. आता सेमी एरिड कुठला आहे, आपला डेक्कनचा प्लॅटो वगैरे साऊथ इंडियामध्ये वगैरे जो आहे भाग, त्याच्यामध्ये आपण सेमी एरिड मध्ये त्याला कन्सिडर केलं जातं. तर रिजन कुठला आला, सेमी एरिड. म्हणजे 750 ते 1150 mm हा जिथं रेनफॉल आहे तो म्हणजे सेमी एरिड, आणि तिथं आपण ड्रायलँड फार्मिंग करतो. ओके. त्यानंतर काय होईल, तर बघा ह्या जे ड्राय फार्मिंग आहे इथं रेनफॉल कमी असल्यामुळे इथं काय होईल, विंड इरोजन इथं प्रिव्हॅलंट असणार आहे, बरोबर आहे. विंड इरोजन, आता विंड इरोजन तिथं प्रिव्हॅलंट आहे, इथं काय असेल, विंड आणि वॉटर दोन्ही पण होऊ शकतं, विंड अँड वॉटर इरोजन. म्हणजे काय आहे, ज्या वर्टी सोल वगैरे ब्लॅक सॉइल्स आहेत, ज्या पाणी जिथं त्यांचं व्यवस्थित पर्क्युलेशन होत नाही, तिथं त्या भागामध्ये वॉटर इरोजन होईल, विंड इरोजन सुद्धा इथं काही भागामध्ये होऊ शकतो, म्हणजे दोन्ही सुद्धा होऊ शकतो ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये, बरोबर आहे. त्यानंतर आपण मग अशीच बघितलं होतं ड्राय स्पेल, इथं कसा होता, प्रोलॉंगड होता, इथं लेस असेल ना, लेस प्रोलॉंग ऍज कम्पेअर टू ड्राय फार्मिंग, ड्राय फार्मिंग पेक्षा कमी असणार आहे. बरं, आता इथं जी रिस्क होते ह्याची कशाची, क्रॉप फेल्युअरची रिस्क ड्राय फार्मिंग मध्ये, ती ड्राय फार्मिंग मध्ये रिस्क कशी होती, एकदम एकदम एक्स्ट्रीम. म्हणजे फ्रिक्वेंटली मोस्ट कॉमनली तिथं पिकाचा नाश होत होता, बरोबर आहे, कारण पाण्याची कमतरता बरीच होती. इथं त्याच्या तुलनेत ऍज कम्पेअर टू ड्राय फार्मिंग, ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये क्रॉप लॉस, बरोबर आहे, किंवा फेल्युअर ऑफ क्रॉप कसं असणार आहे, लेस फ्रिक्वेंट. ओके, लेस फ्रिक्वेंट असणार आहे, एवढं आपल्याला माहित असतं. मग त्या तुलनेत पुढे बघायला गेलं तर आपण रेनफेड ऍग्रिकल्चर किंवा रेनफेड फार्मिंग, 1150 mm पेक्षा जास्त पाऊस आहे, म्हणजे इथं मॉइश्चरच्या अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम नाही. इथं प्रिव्हॅलंट काय असणार आहे, वॉटर इरोजन, बरोबर आहे, वॉटर इरोजन. त्यानंतर ग्रोविंग पिरियड किती असणार आहे, आता 120 पर्यंत आला आपण, 120 पेक्षा मोर दॅन 120 डेज ग्रोविंग पिरियड असू शकतो. मगाच्या आपण सेमी एरिड रिजन मध्ये ड्रायलँड होतं, एरिड मध्ये ड्राय फार्मिंग होतं. आता रेनफेड कुठल्या एरियामध्ये, ह्युमिड कुठला एरिया, हा ह्युमिड एरिया वगैरे सगळं आपले कोस्टल भाग आहे, त्या भागामध्ये रेनफेड फार्मिंग. कोस्टल भागामध्ये पावसाची श्युअरिटी असते, तिथं 1150 mm पेक्षा जास्त पाऊस सुद्धा असतो, बरोबर आहे. ह्युमिड रिजन मध्ये ते होऊ शकतं. मग आता इथं क्रॉप फेल्युअर कसा असणार आहे, एकदम रेअर, पाण्याअभावी क्रॉप फेल्युअर एकदम रेअर असणार आहे. अजून आपण काय बघितलं, तर क्रॉपिंग इंटेन्सिटी कशी असणार आहे, जास्त. क्रॉपिंग इंटेन्सिटी सगळ्यात जास्त आहे, तिन्हीच्या तुलनेत सगळ्यात जास्त क्रॉपिंग इंटेन्सिटी असणार आहे ती इथं असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं फर्टिलायझर यूज वर रेस्ट्रिक्शन असेल का, नाही. फर्टिलायझर यूज तुम्हाला क्रॉपच्या मागणीप्रमाणे किंवा क्रॉपच्या गरजेप्रमाणे तुम्ही फर्टिलायझर यूज करू शकता, त्याच्यावर कुठलंही रेस्ट्रिक्शन असणार नाही. हे अशा प्रकारे जो आहे तो ड्रायलँड ऍग्रिकल्चरचा कन्सेप्ट आहे. आता काय आहे, आपण ज्या वेळेला तुम्हाला राईट नोट ऑन ड्रायलँड ऍग्रिकल्चर 8 मार्काला विचारला, तर आपल्याला कळलं पाहिजे ड्रायलँड ऍग्रिकल्चरची डेफिनेशन, बरोबर आहे. मग त्याचे 3 प्रकार कुठले आहेत,
ओके, इंट्रोडक्शन करताना आपला भारतामधला किती भाग ड्रायलँड एग्रीकल्चर खाली आहे, एक वाक्य टाकलं तरी ठीक आहे, तुमचा करंटचा टच दिल्यासारखं होतं. म्हणून ड्रायलँड एग्रीकल्चरची डेफिनेशन, मग त्याचे प्रकार कुठले कुठले, आणि मग बॉडीमध्ये त्याचे जर की असं तुम्ही एक चार्ट जर तिथं बनवला, थोडक्यात मी तुम्हाला बनवून दिलंय, असं जर तुम्ही चार्ट बनवला तर बनून जाईल ना. अॅन्युअल रेनफॉल 750 mm पेक्षा कमी, 750 ते 1150. रेनफेड फार्मिंगला मोर दॅन 1150. ग्रोविंग रिजन एरिड, सेमी एरिड, ह्युमिड. ओके, त्यानंतर मॉइश्चर अवेलेबिलिटी, इथं अक्यूट शॉर्टेज असणार आहे, पूर्णपणे शॉर्टेज, इथं शॉर्टेज, आणि इथं इनप असतो, बरोबर आहे, इनप. त्यानंतर क्रॉप ग्रोविंग पिरियड लेस दॅन 75 डेज, 75 ते 120 डेज, आणि मोर दॅन 120 डेज. त्यानंतर ड्राय स्पेल प्रोलॉंगड असेल, इथं लेस प्रोलॉंगड असेल, इथं नो ऑकरन्स किंवा निग्लिजिबल. त्यानंतर क्रॉप फेल्युअर इथं मोस्ट कॉमन आहे, इथं लेस फ्रिक्वेंट, रेअर. त्यानंतर क्रॉपिंग सिस्टीम, इथं सिंगल क्रॉप, मी म्हणतो ना तुम्हाला मोनोक्रॉपिंग, एकच क्रॉप घेऊ शकता तुम्ही, इथं सिंगल आणि इंटर क्रॉप असेल घेऊ शकता. आणि रेनफील्डला मात्र तुम्ही मल्टिपल क्रॉपिंग सुद्धा घेऊ शकता, इंटर आणि इंटर क्रॉपिंग किंवा मल्टिपल क्रॉपिंग. त्यानंतर कन्स्ट्रेंट कुठले आहे, तर विंड इरोजन, बरोबर आहे, प्रिव्हेलंट विंड इरोजन असणार आहे ड्राय फार्मिंग मध्ये. ड्रायलँड फार्मिंग मध्ये विंड आणि वॉटर इरोजन, आणि रेनफील्ड फार्मिंग मध्ये वॉटर इरोजन असे. ओके, त्यानंतर फर्टिलायझर यूज ड्राय फार्मिंग मध्ये लिमिटेड यूज असेल. ड्रायलँड मध्ये डिपेंड्स ऑन सॉइल मॉइश्चर अवेलेबिलिटी, किती अवेलेबल मॉइश्चर आहे त्याच्यावरती तिथलं फर्टिलायझर यूज ठरेल. आणि नो रिस्ट्रिक्शन कशामध्ये, रेनफील्ड फार्मिंग मध्ये. आणि महत्वाचं म्हणजे मेजर्स रिक्वायर्ड कुठले लागतील, तर सॉइल अँड मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस मस्ट आहे. ड्राय फार्मिंग मध्ये तुम्हाला जेवढं अवेलेबल, जेवढं थोडंफार काय मॉइश्चर मिळेल पावसाकडून, तेवढं तर तुम्हाला कॉन्झर्व करणे मस्ट आहे, कंपल्सरी. म्हणजे सॉइल अँड मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस मस्ट. तिथं सॉइल अँड मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस मस्ट आहेत. मात्र व्हर्टिसोल सॉइल्स, जिथं पाणी लवकर ड्रेन होत नाही, अशा ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम सुद्धा इथं अवेलेबल करून द्यावे लागेल, बरोबर आहे. आणि मग राहिलं तर रेनफील्ड मध्ये तर तुम्हाला ड्रेनेज प्रॅक्टिसेस मोस्टली करणं गरजेचं. हा झाला कन्सेप्ट आपला कशाचा, ड्रायलँड ऍग्रिकल्चरचा. आता ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम्स काय आहेत, आपल्याला टॉपिक येत आहे ड्रायलँड ऍग्रिकल्चर इट्स प्रॉब्लेम्स. ओके, मग ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम काय आहेत आपण पुढे बघूया. ओके, ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम्स. मग आता प्रॉब्लेम्स आपण सगळेजण ज्या वेळेला पुस्तकं वगैरे वाचतो, रेफरन्स बुक, त्यामध्ये 5-6 प्रॉब्लेम दिलेले असतात. म्हणजे मॉइश्चर कमी, बरोबर आहे, त्यानंतर ड्राय स्पेल प्रोलॉंगड, त्यानंतर तुमचं पीक वाया जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर. पण असं जर जनरलाइज केलं तर आपल्याला मार्क येण्याचं काय आहे, अडचण होऊ शकते, बरोबर आहे. मग जर मार्क आणायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये इनोव्हेटिव्ह आणू शकता. मग प्रॉब्लेम्स वगैरे असं कुठल्या तरी प्रश्न विचारलं तरी आपल्याला लगेच लक्षात आले पाहिजे कुठले कुठले प्रॉब्लेम असू शकतात. क्लायमॅटिक असू शकतात, बरोबर आहे. त्यानंतर इडियाबिक, त्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल, असे शब्द तिथे लगेच आठवले पाहिजे. मग जर आपण हे जर सुद्धा वर्गीकरण केलं तर क्लायमॅटिक, क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स जर ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये आपण बघायला गेलो कुठले कुठले असणार आहेत क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स, सांगा तुम्ही. इरेटिक रेनफॉल, बरोबर आहे, इरेटिक रेनफॉल म्हणजे जिथं प्रोलॉंगड तुम्हाला ड्राय स्पेल्स वगैरे दिसतील, मग कंटिन्युअस तुम्हाला रेनफॉल दिसणार नाही. त्यानंतर मग अनइव्हन डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे ना, अनइव्हन डिस्ट्रीब्युशन असते. अजून क्लायमॅटिक काय आहे, हीट वेव्स जनरेट होऊ शकतात, बरोबर आहे. हीट वेव्ह सुद्धा पिकांना त्रास होतो, हीट वेव्स. अजून कुठले प्रॉब्लेम आहेत क्लायमॅटिक मध्ये, लेट ऑनसेट ऑफ मान्सून, बरोबर आहे, महत्वाचं आहे, आपल्याला माहित असतं लेट ऑनसेट ऑफ मॉन्सून. जनरली बघा आपल्या भारतामध्ये 1 जूनला मान्सून इंट्रोड्यूस होतो आणि 15 जुलै पर्यंत तो अख्ख्या भारतामध्ये पसरलेला असतो. पण आताच्या कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितला तर कधीही पाऊस पडतोय, बरोबर आहे. जुलै मध्ये पर्यंत पाऊस सुद्धा येत नाही,
म्हणजे लेट ऑनसेट ऑफ मान्सून, कधीही पाऊस पडतोय. बरं, लेट येतो ते येतो, अर्ली सिजेशन सुद्धा होतं, अर्ली सिसेशन, बरोबर आहे. म्हणजे अर्ली माघारी सुद्धा जातोय. त्यामुळं ऍडेक्वेट मॉइश्चर आपल्याला पिकांना अवेलेबल होत नाही. हा क्लायमॅटिक लॉजिकल, अजून तुम्ही ह्याच्यामध्ये क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही ऍड करू शकता. हा, बेसिकली मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स, शॉर्ट्स नोट्स तयार केल्या पाहिजेत. आम्ही तर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करूच, कशाच्या, एक कॉम्प्रिहेन्शन नोट्स, पण त्याच्याबरोबर तुमच्या शॉर्ट नोट्स तयार असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला सोपं जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर लिहा, एकदम व्यवस्थित डेटा तुम्हाला अवेलेबल आहे. बघा, अर्ली सिजेशन ऑफ मान्सून बघितलं आपण, अजून काय असते इथं, हाय ऑफ ट्रान्सपिरेशन रेट, बरोबर आहे. क्रॉप मधनं आणि जमिनीमधनं पाण्याचं काय होतं, किंवा वॉटर बॉडीज मधनं वगैरे इव्हॅपोरेशन, आणि क्रॉप मधनं काय होतं, त्याला म्हणतो आपण ट्रान्सपिरेशन, आणि दोन्हीला मिळून काय म्हणतो, इव्हॅपोरेशन. ट्रान्सपिरेशनचा रेट इथं कसा असणार आहे, ड्रायलँड मध्ये हाय. त्यामुळे मग क्रॉपचं काय होणार आहे, सेनेसन्स, किंवा वाढणार आहेत क्रॉप, बरोबर आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम जे आहेत हे क्लायमॅटिक मध्ये तुम्ही टाकू शकता, बरोबर आहे. त्यानंतर पुढे जर आपण मला बघायचं म्हणलं तर दुसरे प्रॉब्लेम आपण बघू शकतो आणखी कुठले. एक झाले आपले क्लायमॅटिक, त्यानंतर इडॅपिक किंवा सॉइल रिलेटेड. ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये आपण प्रॉब्लेम बघतोय आणि त्याचं आपण क्लासिफिकेशन करतोय. ओके, सॉइल रिलेटेड प्रॉब्लेम काय असणार आहे, सॉइल सॉइल एकतर ड्राय सॉइल असणार आहे, बरोबर आहे, म्हणजे इनएडिक्वेट मॉइश्चर, इनएडिक्वेट मॉइश्चर कशासाठी, क्रॉप ग्रोथ साठी, बरोबर आहे. हा एक झाला. अजून दुसरं काय शकतं, काय लो ऑर्गॅनिक मॅटर असेल ना ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये, लो ऑर्गॅनिक मॅटर का, तर पाणी नसल्यामुळे व्हेजिटेशन कव्हर नसणार आहे जास्त, त्यामुळे तिथं पानं, जे झाडाची पानं वगैरे असतात ते पडून जो ऑर्गॅनिक मॅटर तयार होतो त्याची तर टेंडन्सी कमीच असणार आहे, कारण तिथं पाणी नसल्यामुळे ऑलरेडी व्हेजिटेशन लॅक असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे मग लो ऑर्गॅनिक मॅटर. त्यानंतर काय काय इरोजन प्रिव्हॅलन्स, इरोजन डॉमिनंट असू शकतं की नाही, विंड इरोजन होईल तिथं. त्यानंतर काय आहे, तर लो मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी, तर मायक्रोबला सुद्धा त्यांची ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता, मॉइश्चरची आवश्यकता असते. मग लो मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे, लो मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे असे जे आहे ते सॉइल रिलेटेड प्रॉब्लेम आपण लिहू शकतो. ओके, त्यानंतर मग लो मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी मुळे काय होईल, तर लो फर्टिलिटी सुद्धा होईल, ऑर्गॅनिक मॅटर कमी आहे, त्यामुळे फर्टिलिटी सुद्धा कमी असणार आहे. हे सगळे सॉइल रिलेटेड प्रॉब्लेम ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये असू शकतात. ओके, त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात, तर सोशिओ इकॉनॉमिक आपण बघितलं होतं. सोशिओ इकॉनॉमिक, सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम सुद्धा आपण कुठले कुठले असू शकतात, तर बघा, जिथं ड्रायलँड आहे तिथला जो समाजाची परिस्थिती असते ती गरीब असते, त्यामुळे त्यांच्याकडे कॅपिटल कसं असणार आहे, लो कॅपिटल, बरोबर आहे ना, लो कॅपिटल. त्यानंतर मग आपल्याकडे लँड कसं आहे, फ्रॅगमेंटेशन, फ्रॅगमेंटेड लँड, फ्रॅगमेंटेड लँड किती आहे, लँड ॲव्हरेज लँड होल्डिंग तुम्ही आकडे टाकले तर आणखी बघा, तुम्ही जर महाराष्ट्राच्या आर्थिक पाणीचा अभ्यास केला असेल तर आपला ॲव्हरेज लँड होल्डिंग आहे 1.23 हेक्टर, हे महाराष्ट्रामध्ये झालं. इंडियामध्ये जर तुम्ही केलं असेल तर 0.73 हेक्टर ॲव्हरेज लँड होल्डिंग. असा जर डेटा टाकला तर तुमचं उत्तर लगेच केंद्रित होऊन जातं, बरोबर आहे. त्यानंतर जिथं ड्रायलँड आहे तिथं पिकांचं शुअरिटी नाही, अशा ठिकाणी मार्केट एस्टॅब्लिश होईल का, नाही.
मार्केट कुठं असतात जिथं कच्चा माल वगैरे चांगला भेटतो अशा ठिकाणी मार्केट एस्टॅब्लिश होतात. मग इथं मार्केटिंग फॅसिलिटी सुद्धा कशा असणार आहेत, लेस. बरोबर आहे ना. हे तुमच्या सोशल इकॉनॉमिक प्रॉब्लेम मध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर ना पुढे अजून कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात, तर कुठले कुठले येऊ शकतात प्रॉब्लेम, टेक्नॉलॉजिकल. बरोबर आहे, टेक्नॉलॉजिकल. टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम मध्ये तुम्ही टाकू शकता काय काय, तर आपल्याकडे ड्रायलँड ऍग्रिकल्चरवर मात करण्यासाठी त्या प्रमाणात तुमचे जे व्हरायटीचे किंवा कल्टिवार्स आहेत, व्हरायटी आहेत, त्या डेव्हलप झालेल्या नाहीत. म्हणजे काय आपण त्यामध्ये घेऊ शकतो, तर लॅक ऑफ सुटेबल जिनोटाइप. टेक्नॉलॉजिकल कन्स्ट्रेंट आहे ना, टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, एवढ्या प्रमाणात रिसर्च झालेला नाही, लॅक ऑफ तुमच्याकडे सुटेबल जिनोटाइप. त्यानंतर काय आहे, तर रेस्ट्रिक्शन येतात. कशावर कशावर रेस्ट्रिक्शन येणार, तर हाय इनपुट त्या जमिनीमध्ये टाकून तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचं असेल वगैरे, तर ड्रायलँड मध्ये पाण्याच्या प्रॉब्लेममुळे तो त्यावर रेस्ट्रिक्शन येणार. रेस्ट्रिक्शन ऑन हाय इनपुट ऍग्रिकल्चर. हाय इनपुट टाकून तुम्हाला हाय आउटपुट घ्यायचा असतो, गेन करायचा असतो. मात्र त्याच्यामध्ये ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये त्याच्यामध्ये मॉइश्चर नसल्यामुळे हाय इनपुट ऍग्रिकल्चर वर तुम्हाला रिस्ट्रिक्शन येणार. बरोबर आहे. त्यानंतर काय आहे, इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर तुम्ही करू शकता का, नाही करू शकत. इंटेन्सिव्ह म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे, घेऊ शकत नाही. सगळे टेक्नॉलॉजिकल कन्स्ट्रेंट मध्ये तुम्ही देऊ शकता. त्यानंतर महत्वाचे म्हणजे क्रॉप रिलेटेड कन्स्ट्रेंट. क्रॉप रिलेटेड प्रॉब्लेम्स काय आहेत ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये, आपण मागाशी बघितलं होतं. पहिलं तर चॉईस, तुमच्या चॉईस वर लिमिटेशन येणार आहे, कुठलं क्रॉप लावायचं. मस्त मन म्हणतोय मला ऊस लावायचंय, पण पाणीच नाही, कसं लावू शकतो. मग ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये सगळ्यात मोठं लिमिटेशन आहे ते म्हणजे काय, चॉईस ऑफ क्रॉप. त्यानंतर मग दुसरं काय घेऊ शकता तुम्ही, प्रोडक्टिव्हिटी कमी असणार आहे, लो प्रोडक्टिव्हिटी. बरोबर आहे, क्रॉपची कशी असणार आहे, लो प्रोडक्टिव्हिटी असणार आहे. त्यानंतर मग आपण बघितलं होतं काय, क्रॉपिंग इंटेन्सिटी कशी असणार आहे, लेस लेस क्रॉपिंग इंटेन्सिटी असणार आहे. एकच सीझन तुम्ही घेऊ शकता, एकच पीक घेऊ शकता. बरोबर आहे. त्यानंतर ना फोर्सड मोनोक्रॉपिंग होईल, म्हणजे एकच सीझन मध्ये तुम्ही पीक घेताय म्हटल्यानंतर ना फोर्सड मोनोक्रॉपिंग. बरोबर आहे. हे सगळे प्रॉब्लेम कशाचे, तर ऍग्रिकल्चर. म्हणजे तुम्ही आता त्याच्यामध्ये बायफर्केशन करू शकता. आपण काय काय बघितलं, ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम काय काय आहेत बघा. प्रॉब्लेम्स, क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स बघितले. त्यानंतर तुम्ही ते सॉइल रिलेटेड प्रॉब्लेम बघितले. त्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल, त्यानंतर क्रॉप रिलेटेड प्रॉब्लेम. असं जर तुमच्या डोक्यामध्ये विषय आला की 5 टप्प्यामध्ये तो आपण असं बायफर्केशन केलं, तर लिहायला किती उशीर लागतो. 5 मधले तुमचे 2-2 पॉईंट जरी तुम्ही सब पॉईंट दिले तरी 10 पॉईंट तुमचे तयार होतात आणि तुमचं एकदम उत्तर इंद्रेश होऊन जातं. हेच फक्त टॅक्ट आहे की तुम्ही जो रेग्युलर तुम्हाला सिलेबस अभ्यासाला दिला जातो नोट्स वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कशी मांडणी असणार आहे त्यानुसार मायक्रो नोट्स तयार करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. मग हे असं टॉपिक आजचा होता आपला की ड्रायलँड ऍग्रिकल्चर म्हणजे काय आणि त्याचे व्हॉट इज इट्स प्रॉब्लेम्स. आपण ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये पहिल्यांदा त्याची डेफिनेशन बघितली, त्यानंतर रेड्डीने त्याचे 3 मध्ये केलेलं क्लासिफिकेशन बघितलं, त्याचे कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स होते हे सगळं बघितलं. त्यानंतर प्रॉब्लेम्स आपण 5 भागामध्ये विभागले, क्लायमॅटिक, सॉइल रिलेटेड, टेक्नॉलॉजिकल, सोशिओ इकॉनॉमिक आणि क्रॉप रिलेटेड प्रॉब्लेम्स. तर असं एवढं जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला कुठल्याही अँगलनं कसाही प्रश्न विचारला तरी आपण त्याला टॅकल करू शकतो. आय होप की तुम्हाला ह्या लेक्चर मधनं फायदा होईल. तर आज तुम्ही लेक्चरला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं
धन्यवाद. थँक्यू.